या बातमीचे प्रायोजक आहे एस.के. CNG पंप. आमचा पत्ता जुना पुणे नाशिक हायवे, गोवर्धन डेअरी समोर, शेवाळवाडी, मंचर. मातोश्री मनुबाई बाजीराव मोडवे यांच्या पिंडदानाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं माझ्या कुटुंबावर आपण जे काय प्रेम केलं आणि त्या प्रेमाखातर आपण सर्वजण या ठिकाणी माझ्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला. खऱ्या अर्थानं आजही बोलण्याचं या ठिकाणी जागा नाही, परंतु माझे पिता श्री कैलासवासी बाजीराव मारुती मोडवे हे मुंबई या ठिकाणी भाजीपाल्याचा व्यापार करत असताना आजही भायखळा मार्केटमध्ये त्यांचं नाव होतं आणि त्यांच्या आयुष्यात माझ्या मातोश्री आल्या. मातोश्री आल्यानंतर त्यावेळेला एक वेळ प्रशंसा जेवणाची मुश्किलता होती, परंतु माझे चुलते कैलासवासी खंडूशेठ मारुती मोडवे यांनी आवट्याच्या कुऱ्हाडावर काम करत असताना आम्हाला घडवण्याचं काम केलं आणि ते घडवत असताना समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, समाजाला काय दिलं पाहिजे म्हणून चुलत्यांनी महावितरण कंपनीचं आम्हाला लायसन काढून दिलं आणि ते लायसन काढून दिल्यानंतर कुठल्याही शेतकऱ्याचं असू द्या, घरगुती काम असू द्या, ते काम करत असताना जर कुणाकडून 2 रुपये जर घेतलेलं त्यांना कळलं तर आमची काही बरी गत नाही, म्हणजे खरं नाही. निकम साहेबांनी आता सांगितलं की आम्ही 1994 सालापासून या व्यवसायात काम करतोय, विनोद असेल मी असेल, परंतु आमच्याकडे कोणाची ताकद नाही बोट करायची की अशोकने किंवा विनोदने आमच्याकडून 10 रुपये घेतले तर आमचं काम केलं नाही. आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला जबाबदारीने काम करून द्यायचं ठरलं. आता राजाराम भाऊ सुद्धा बोलले की कुरवंडीला आम्ही एका ठिकाणी, मला वाटतं मार्केट यार्डची का कुठली तरी निवडणूक होती आणि त्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही कुरवंडीला गेलो होतो. त्या ठिकाणी 1-2 शेतकरी आले आणि आमचं 5-6 पोलचं काम आहे, ते काम करून द्या. मी त्याला राजाभाऊ सोबत होतो, मी सांगितलं की मला ते पेपर द्या, मी तुम्हाला 5-6 दिवसात काम करून द्यायची जबाबदारी घेतो आणि ते आपण त्या ठिकाणी काम करून दिलं. याच्या पाठीमागचं जर सर्व श्रेय असेल तर खऱ्या अर्थानं माझे चुलते कैलासवासी तोंडीभाऊ मारुती असतील, खंडू मारुती असतील किंवा विलास मारुती मोडवे असतील, यांनी आम्हाला घडवण्याचं काम केलं आणि ते घडवत असताना समाजाचं काहीतरी आम्ही देणं राहतोय म्हणून प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करण्याचं काम केलं. 2001 ते 2005 साली खऱ्या अर्थानं माझे चुलते खंडू मारुती मोडवे असतील किंवा सुरेश मैपती मोडवे असतील, आमच्याच घरामध्ये म्हणजे पूर्वी किंवा आजही ते चालू घराघरामध्ये वाद लावून द्यायचं काम. सुनील सुद्धा माझा चुलता तो एका बाजूने उभा राहिला, परंतु सुरेश मैपती असतील, खंडू मारुती मोडवे असतील, यांनी सांगितलं घरामध्ये आपल्याला वाद करायचा नाही, सुनील तू माघारी घे, अशोकला संधी दे. आणि ती संधी मला मिळाल्यानंतर मी त्या 2001 ते 2005 पर्यंत ज्या वेळेला R.R. पाटील ग्रामविकास मंत्री होते आणि शासनाचे 15% लोकवर्गणीची त्या ठिकाणी आट आली, पलीकडं बाळासाहेब पिंगळे असतील, साकोऱ्यामध्ये मी असेल, यथा प्रसंगी पैसे नाही तरी कॉन्ट्रॅक्टरला कराडे साहेब असतील किंवा इतर कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना हाताशी धरायचं, तुम्ही आम्हाला 15%ची वर्गणी द्या, काम तुम्ही करा आणि तुमचे पैसे घ्या, परंतु आम्हाला गावाचं काम करून द्या. त्यावेळेला बाळासाहेब पिंगळेंनी वडगावला ग्रामपंचायत घेतली, मी लगेच साकोऱ्याला ग्रामपंचायत घेतली. नंतर साहेबांच्या माध्यमातून पुढे काम करत असताना MP शिंदे ग्रामपंचायत विभागाचे कार्यकारी अभियंता त्या ठिकाणी झाले. त्यांच्या माध्यमातून माझ्याकडं म्हणजे गावाकडं देवस्थान ट्रस्टची जमीन आहे, आम्ही त्या ठिकाणी सुद्धा R.R. पाटलांच्या माध्यमातून उपसा जलसिंचन योजना राबवून गावचं 15 एकर क्षेत्र या ठिकाणी बागायती करण्याचं काम केलं. आणि कुठंतरी चांगल्या नेत्यांबरोबर राहत असताना गावात सुद्धा काहीतरी कामं झाली पाहिजे. 2021 ते 2025 गावानं बिनविरोध या ठिकाणी निवडणूक घेतली, त्यामध्ये सगळे सदस्य बिनविरोध झाले आणि निवडणुकीसाठी प्रशासन साहेब तुम्ही आता जिल्हा परिषदची निवडणूक लढलाय,
एवढं निवडणूक आता ग्रामपंचायत असो किंवा कुठली असो सोपी नाही. परंतु गावाने मला बिनविरोध लोकनियुक्त सरपंच केल्यानंतर समाजाचं काहीतरी देणं लागतंय. म्हणून अरुण भाऊ, आपण किल्ला टाईप या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या या भागामध्ये अशी ग्रामपंचायत नाही, म्हणून आपण स्वतःच्या खिशातले 21 लाख रुपये घालून ती ग्रामपंचायत या ठिकाणी उभी करताना छत्रपती शिवाजी महाराजांकडे या ठिकाणी पुतळा उभा करण्याचं काम केलं. पाठीमाग माझे मार्गदर्शक गाडीसर इथं बसलेत. मळ्यामध्ये कुणाची तरी एक दसक्रिया होती, ते मी सांगतो, सीताबाई रामदास गाडे. त्यांचं सर्व आयुष्य या ठिकाणी ओतूर या ठिकाणी गेलं आणि त्यांच्या दसक्रियेच्या विधीच्या निमित्ताने या ठिकाणी गावाला रथाची व्यवस्था नव्हती किंवा जे खांदेकरी होते ओतूरची लोक, त्यांनी गावाकडे माझ्याकडे मागणी केली की आम्ही रथासाठी अशोकराव तुम्हाला 1 लाख रुपये देतो आणि काय करायचे तुम्ही करा, गाडी घ्या. मी ती आपल्या शेजारी गावचे उत्तम जाधव यांची ती गाडी त्यांनी आळेफाट्याला विकली होती. मी आळेफाट्याला ती गाडी 2 लाख रुपयाला घेतली आणि 2 लाख रुपयाला गाडी घेऊन 1 वर्षभर ती गाडी मी माझ्या स्वतःच्या कामासाठी वापरली. आणि आता हा जो रथ आहे, त्या रथासाठी मी गावाला हा रथ अर्पण करायचा म्हणून तो या ठिकाणी रथ देण्याचं काम केलं. मला पाठीमागे एवढंच सांगायचं तर काहीतरी गावाला द्यायचंय आणि काहीतरी गावाचं देणं लागते. समाजात पैसे भरपूर कमावणारी माणसं पैसेवाली भरपूर आहेत, परंतु गावासाठी काहीतरी द्यायची वृत्ती लागते आणि ती वृत्ती मला माझे वडील कैलासवासी बाजीराव मारुती मोडवे असतील, कैलासवासी खंडू मारुती असतील किंवा माझ्या सर्व कुटुंबाने या ठिकाणी मला सहकार्य केलं म्हणून मी त्या ठिकाणी देऊ शकलो. आजही गावासाठी खिशातले एवढे पैसे घालतो, परंतु कुटुंबामध्ये मला खऱ्या अर्थानं ज्यांचं कुटुंब घडवण्यासाठी सिंहाचा वाटा आहे, भाऊ असतील किंवा कोणी या ठिकाणी विचारत नाही तू गावासाठी एवढे पैसे का टाकतो. कारण घराची, कुटुंबाची, तुमच्यासारख्या सर्व मित्रमंडळीची या ठिकाणी सहकार्य आहे आणि त्या सहकार्यातून मी या ठिकाणी काहीतरी समाजाचं देणं लागते म्हणून खऱ्या अर्थाने ही कामं करत असतो. आता देवीदासजी दरेकर सुद्धा या ठिकाणी बोलून गेले की तुमची एक इच्छा पूर्ण राहिली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची. माझी ती इच्छा आता पुतळा बसवला, त्याचं उद्घाटन आहे आम्ही आमचंच केलंय. माझी शेवटची एकच इच्छा राहिली की गावामध्ये भैरवनाथ मंदिरात जो समोर जो सभा मंडप आहे त्या सभा मंडपाचं काम पूर्ण करायचं आणि भैरवनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला एक गावातील माझ्या माता भगिनींना सर्वांना या ठिकाणी जेवणासाठी एक हॉल या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा आणि त्यासाठी इथून पुढे गावाची सत्ता भोगायला मिळून नाही मिळून तरी मी हे काम केल्याशिवाय या ठिकाणी गावामध्ये थांबणार नाही. भले वेळेप्रसंगी जसे आतापर्यंत खिशातले पैसे घातले नाही, कुठून पैसे मिळाले तरी मी तेवढा आता सुजलम सुफलम आई वडिलांच्या चुलत्यांच्या आशीर्वादानं झालोय. तो सभा मंडप सुद्धा वेळ आली तर वर्ष श्राद्धाच्या पर्यंत तो सभा मंडप या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी पूर्ण करून देऊ. त्या ठिकाणी सुद्धा तुमची गावाची सर्व व्यवस्था कशी होईल त्या दृष्टीने या ठिकाणी 100% काम केल्याशिवाय राहणार नाही. आपण खऱ्या अर्थानं संजयजी मिश्रा, परागुदेव समूहाचे सर्व त्याचप्रमाणे अरुण भाऊ, देवीदासजी दरेकर, अशोक बाजारे, त्याचप्रमाणे आणखी भाऊ सावंत, राजारामजी बाणकिले, देवदत्तजी निकम साहेब, जी मनोभाई बाजीराव मोडवे यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी उपस्थित झालो. वास्तविक पाहता आपण ज्या वास्तूमध्ये बसलो ती वास्तू सुद्धा या मोडवे परिवाराने दान केली. त्याचप्रमाणे आज रथ देण्याचंही काम मोडवे परिवाराने केलं. मी वेळ खूप झाला, जास्तीचं काही न बोलता या मोडवे परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला. मी माझ्या वैयक्तिक गाडे परिवाराच्या वतीनं, सरपंच अनिल गाडे यांच्या वतीनं व आंबेगाव तालुक्यातील सर्वच पोलीस पाटलाच्या वतीनं या ठिकाणी या मोडवे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होते आणि आजींना आकर्षित श्रद्धांजली समर्पित करतोय. रामकृष्ण. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क
7972 82 33 व 8010 25 0954.